नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आणि आज जे आपण प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, त्यामध्ये काही प्रश्न असे आहेत जे की परीक्षेत विचारले गेलेले आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा भरपूर फायदा होणार आहे, कारण परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होतात आणि जे महत्त्वाचं आहे आपण तेच घेत असतो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। तर पहा, मुंडा ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शनपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? मुंडा ही आदिवासी जमात ही कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर झारखंड या राज्यामध्ये आढळते। ऑप्शन क्रमांक दुसरा आपला बरोबर आहे। मित्रांनो, यावरती आपण थोडीशी माहिती पाहूयात। तर पहा, मुंडा आदिवासी जमात ही प्रामुख्याने झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आढळते आणि मुंडा जमात छोटा नागपूर पठार प्रदेशातील एक प्रमुख आदिवासी गट आहे। ते भारतातील सर्वात मोठ्या अनुसूचित जमातीपैकी एक आहेत आणि असाही प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो की मुंडा जमातीची मुख्य भाषा कोणती आहे? तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मुंडा जमातीची मुख्य भाषा आहे मुंडारी। लक्षात ठेवा, महत्त्वाचा हा प्रश्न इथे तयार होऊ शकतो। आणि मित्रांनो, बिरसा मुंडा हे मुंडा जमातीचे एक प्रसिद्ध नेते होते ज्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला होता। तर लक्षात ठेवा ही माहिती। महाराष्ट्रात एकूण किती आदिवासी जमाती आहेत? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून तुमचा सराव होऊन जाईल। तर पहा, महाराष्ट्रात एकूण 47 आदिवासी जमाती आहेत। यापैकी भिल्ल, गोंड, महादेव कोळी, ठाकूर, वारली यासारख्या प्रमुख जमातीचा यामध्ये समावेश होतो। तर लक्षात ठेवा। पुढचा आपला प्रश्न आहे, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? बऱ्याचदा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, त्यासाठी स्टार मार्क करून घ्या। शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ। मित्रांनो, महात्मा फुले यांनी गुलामगिरी, शेतकऱ्याचे आसूड, ब्राह्मणाचे कसब, सत्सार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिलेली आहेत। तर हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो। आणि त्याचबरोबर त्यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे या ठिकाणी पहिली मुलींची शाळा ही सुरू केली होती। तर हे सुद्धा लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात ही भिल्ल आणि गोंड आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। यामध्ये ऑप्शन्समध्ये कोणते आन्सर आपले करेक्ट असेल मग? तर ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे। खालीलपैकी मेळघाट डोंगरामध्ये कोणती आदिवासी जमात ही सर्वात जास्त प्रमाणात राहते? तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? पहा मित्रांनो, आन्सर देण्याचा प्रयत्न करा। तर इथे आपला ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे। मेळघाट डोंगरामध्ये कोरकू ही आदिवासी जमात सर्वात जास्त प्रमाणात राहते, लक्षात ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कुणाला 2025ची करंट अफेअर्सची PDF जानेवारी ते एप्रिलपर्यंतची हवी असेल तर अवेलेबल आहे। खाली जो नंबर दिसतोय 7020648236 या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी या संबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। आणि मित्रांनो, परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जात आहेत, त्यासाठीच आपली ही PDF 1 लाइनर क्वेश्चन आन्सरमध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाणार आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा। आणि त्याचबरोबर ज्यांना कुणाला आपली GKची PDF हवी असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे। PDF घेण्यासाठी 7020648236 या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। चला पुढचा प्रश्न पाहूयात। चला पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न, आदिवासीयांना भारतीय राज्यघटनेने काय म्हणून संबोधले आहे? तर ऑप्शन्स जे दिलेले आहेत त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मग? तर आदिवासीयांना भारतीय राज्यघटनेने अनुसूचित जमाती म्हणून संबोधले, लक्षात ठेवा। महत्त्वाचा हा प्रश्न आहे। ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर। महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन्सपैकी ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे। मुंबई या ठिकाणी आहे महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाचे मुख्यालय। जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो?
तर कधी असतो जागतिक आदिवासी दिन? तर 9 ऑगस्ट या दिवशी असतो जागतिक आदिवासी दिन। हा दिवस जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्काचे संरक्षण आणि जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो, लक्षात ठेवा। महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री कोण आहेत? तर कोण आहेत आदिवासी विकास मंत्री आपल्या महाराष्ट्राचे? तर ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे। आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत डॉक्टर अशोक उईके, लक्षात ठेवा। खालीलपैकी कोणत्या मंदिराची स्थापना राष्ट्रकूटाच्या काळात झाली आहे? तर ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो? कोणत्या मंदिराची स्थापना ही झालेली आहे राष्ट्रकूटाच्या काळात? तर कैलास मंदिराची झालेली आहे। ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे। राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो? राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर 6 वर्षाचा असतो कार्यकाळ, लक्षात ठेवा। ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे। यावरती आपण थोडीशी माहिती पाहूयात, तर लक्ष द्या। राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे। हा सुद्धा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेत विचारला गेलेला आहे, तर लक्षात ठेवा। म्हणजेच मित्रांनो ते कधीच विसर्जित होत नाही। दर 2 वर्षांनी राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन सदस्य हे निवडले जातात, तर लक्षात ठेवा। ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन्स पैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे। पुढचा आपला प्रश्न आहे, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे? आन्सर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो। संतती नियमनाची पहिली चळवळ ही आपल्या महाराष्ट्रात रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सुरू केली होती। पहिला ऑप्शन क्रमांक आपला बरोबर आहे, लक्षात ठेवा। महत्त्वाचा हा प्रश्न आहे। मानदेशी माणसे या नावाचे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर कोणाचे आहे हे पुस्तक? तर पहा मित्रांनो, ऑप्शन्स पैकी ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे। व्यंकटेश माडगूळकर यांचे हे पुस्तक आहे। हे पुस्तक त्यांच्या प्रसिद्ध व्यक्तिचित्रापैकी एक आहे, ज्यात मानदेशातील लोकांच्या जीवनाचे चित्रण आहे। त्याचबरोबर मित्रांनो, व्यंकटेश माडगूळकर यांचे काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत, ज्या की परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जातात। तर त्यापैकी बनगरवाडी हे एक परीक्षेमध्ये बऱ्याचदा विचारलं जातं मित्रांनो, लक्षात ठेवा। त्यांच्या काही कादंबऱ्या आपण पाहूयात। बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक आणि सत्तांतर, तर या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत, तर लक्षात ठेवा। सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला आहे? तर मित्रांनो, ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी कोणते आन्सर करेक्ट असणार आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोलीचा सत्याग्रह केला आहे, लक्षात ठेवा। ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे। गोविंदाग्रज या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन्स पैकी ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे। गोविंदाग्रज या टोपण नावाने राम गणेश गडकरी यांची ओळख आहे। महाराष्ट्राला लागून असणारी सर्वात जास्त लांबीची सीमा कोणत्या राज्याची आहे? तर कोणते आन्सर करेक्ट आहे मग? महाराष्ट्राला लागून असणारी सर्वात जास्त लांबीची सीमा ही मध्य प्रदेश राज्याची आहे, लक्षात ठेवा। ऑप्शन क्रमांक दुसरा बरोबर आहे। आणि मित्रांनो, महाराष्ट्राची सर्वात लहान सीमा ही गोवा राज्याबरोबर आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या। भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर मित्रांनो, भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे लक्षद्वीप। ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे। मित्रांनो, लक्षद्वीप हे लोकसंख्या आणि क्षेत्रफळ या दोन्ही बाबतीत भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे, लक्षात ठेवा। तर हे झाले महत्त्वाचे प्रश्न। तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना सुद्धा शेअर करा। आणि तुम्ही चॅनलवर नवीन आहात, चॅनलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि हो मित्रांनो, ज्यांना कुणाला 2024 आणि 2025ची करंट अफेअर्सची PDF हवी असेल किंवा GKची PDF हवी असेल तर PDF अवेलेबल आहे। तर ज्यांना कुणाला PDF हवी असेल त्यांनी 7020648236 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तुम्हाला तिथे PDF कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।